ब्रह्मणः पुण्य भक्ताराजर्षयस्तथा यारे यारे लहान थोर यारे भजतार नारी तू तेरा बाजी तार नरगी चिता यारे 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 नारी नारी आहे का नर आहे, पुरुष आहे का स्त्री आहे, लहान आहे का मोठा आहे, असा काहीही भेदभाव न करता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जे 4 प्रकारचे भक्त आहेत, तर 4 प्रकारच्या भक्तामध्ये हे सर्व वर्ग समाविष्ट आहे. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतेनोऽर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थानि ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारच्या भक्तामध्ये ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल. म्हणून तर माऊली ज्ञानोबरायांना ब्राह्मण समाजामध्ये अवतीर्ण व्हावं लागेल. ब्राह्मणही मागं पडू नये म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना मराठा समाजामध्ये अवतीर्ण व्हावं लागलं, तेही पाठीमागं पडू नये. नाद बाबा, चोखा मेळा, सावता महाराज, श्री संत भगवान बाबा आदी करून मंडळी संत समाज त्या समाजामध्ये त्या समाजाचा उद्धार केला. यातायाती धर्म नाही विष्णुदास. आणि भक्तांना देवाचे भजन करणारे, नामस्मरण करणारे असं यातायाती केले. फक्त त्यांच्या समोर उद्देश एक असतो की देवाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती हे साध्य, हे ध्येय मात्र त्या संतांच्या मनामध्ये आहे. म्हणून स्त्री असेल, पुरुष असेल, आबाल वृद्ध, बाल्य अवस्थेमध्ये बाळ ध्रुव, बाल्य अवस्थेमध्ये बाळ ध्रुवाने भगवंताची प्राप्ती करू. वयोवृद्ध झाले भीष्माचार्य आणि शरपंजरी पडल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा जवळ येतात. वयोवृद्ध असले, नामस्मरण केलं, त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतो. आणि बालक होता तो बाळ, बोलता येत नव्हतं, पण देव स्वतः तिथून ना तरी कपोल शंखे शिवतले. हातातला शंख घेतला, गालाला लावला बालकाच्या. वेदाचे हिमती घेणे तेला बोलो योगा प्रवेश मम वाचे मी माम प्रसुद्धा. तो बाळ एवढा बोलला की देवाला वाटलं अगोदर बोलतच नव्हता, किती बोलते, काय पाहिजे नाही. बाळालाही दिलं आणि वयोवृद्धालाही दिलं, स्त्रियांनाही दिलं आणि पुरुषांनाही दिलं ना स्त्रियांनाही. जब मोरे राम जी का आवरण
स्त्री आहे, एक राजकन्या. ती ज्या वेळेला अरण्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं भजन करते, जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराज उन्हें आसन पे बिठाएंगे, मीठे मीठे भेद अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. प्रभू रामचंद्र तिच्या झोपडीमध्ये जाऊन पोरं खाल्ली. आमच्या माता भगिनीची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. पुरुषापेक्षा एक काकण जास्त आहे. एक काका. शबरीने अयोध्या पाहिली नव्हती. शबरीने श्रीरामचंद्र प्रभूंना पाहिलं नव्हतं. ज्या वंशात जन्म झाला त्या राजा दशरथाला पाहिलं नव्हतं. ज्या आईच्या पोटी झाला जन्म त्या कौशल्याला शबरीने कुणालाच पाहिलं नव्हतं. मग माहित कशी झाली? तिला फक्त गुरुने सांगितलं होता, सफला गुरु भासिता माझ्या मला वाजवणारी कमी होतात बरं आहे. जर जप करेल जप तू नका तू सांग. सफल गुरु भासित. शबरी वाट पाहत होती. माझ्या गुरुनं सांगितलेलं कधी सफल. काय सांगितलंय? शबरी या आश्रमात प्रभू रामचंद्र येतील एवढंच नाव ऐकलं होतं. प्रभू रामचंद्र या तिला रामाच्या बापाचं नाव माहित नाही, रामाच्या आईचं माहित नाही, रामाच्या नगरीचं नाव माहित नाही, राम कुठं राहतो हे काही. फक्त गुरुनं सांगितलं या आश्रमामध्ये येतील. ती प्रतीक्षा करत होती, वाट पाहत होती. गेले ना तिथे, काय पाहिलं तिचं? कुल गोत्र कोणत्या जाती जन्माला आली पाहिजे का? कुठे राहते हे विचार केला का? काय करते हे विचार केला का? शबरी ज्या रस्त्याने जात होती ना त्या जंगलामध्ये, त्या रस्त्यानं ऋषी लोक सुद्धा जात नव्हते. शबरी ज्या स्नानासाठी ज्या धरणामध्ये जात होती त्या पाण्याला सुद्धा त्या जंगलातले ऋषी लोक स्पर्श करत नव्हते. का? ही मातंग ऋषीची कन्या, मातंग ऋषीची शिष्य आहे. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर त्या बाबाने हिला ठेवून घेतलंय. कुठून आलेली आहे काही माहिती. अछूत. तिच्या बोलण्याचे शब्द सुद्धा ते कानावर घेत नव्हते. अशी शबरी. पण तिच्यासाठी
अखिल कोट ब्रह्मांडानाय गतिर्भरता प्रभू साक्षी देवासह शरणं सुभु प्रभवः प्रलयस्थानं निधानं वीर्यमौढ्यं म्या बोल विलंबितुभो. मी बोलल्याच्या नंतर वेद बोलतो, मी चाल म्हणल्याच्या नंतर सूर्य चालतो. एवढी ज्याची तुझिया सत्ते वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे तुझी असते. एवढं सामर्थ्य असा तो समर्थ आहे. पण बोरं कुणाची खाल्ली? शबरीची बोरं. कन्या कुणाच्या घरी खाल्ल्या? विदुर काकांच्या घरी खाल्ल्या. तेव्हा खाल्ल्या. कोणत्या युगात खाल्ल्या त्या? पण आता कलियुगामध्ये देखील कन्या खाल्ल्या. पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी झर झर. कन्या खाता, उष्टी बोरं खाता. काय बघितलं का? फक्त एकच पाहिलं की माझ्यासाठी किती नामस्मरण केलंय, माझ्यामध्ये किती तल्लीन आहे, माझं नाम किती घेतात. आणि ज्यांनी ज्यांनी ते नाम घेतलंय त्यांच्याकडे तो भगवान परमात्मा असा लवड सवडी खावा देतो. कीर्तनाचे वाटे बरहाडिया ऐसा लोटी विठ्ठल. हे एवढं करण्यासाठी अधिकांत परमात्मा पाहत नाही, फक्त पाहतो की त्याच्याकडे काय आहे आणि काय. त्यानं संग कशाचा केलेला आहे आणि त्याग कशाचा केलेला आहे, घेतलं काय आणि सोडलं काय, याचा विचार मात्र भगवान परमात्मा स्वतः देव केल्यास. मला त्याच्याकडे जायचंय ना, पण त्यानं काय घेतलंय आणि कशाचा त्याग केलेला आहे. आपण बहुतेक घेणाऱ्यापैकी, आपण बहुतेक घेणाऱ्यापैकी आहोत. त्याग करणारी मंडळी फार कमी आहे. सर्वस्वाचा त्याग सर्व
जैसा अग्नी जैसा अग्नी जैसा सत्यवादी करिता संसार सक अग्नीला विटाळ नाही, नेहमी पवित्र आहे. अग्नी नेहमी पवित्र आहे. नामस्मरण करणारा, देवाचं नाव घेणारा. आता देवाचं नाव घेण्यासाठी घरातलं काही सोडायची गरज नाही. देवाचं नामस्मरण करण्यासाठी कपाटाच्या चाव्या लेकराकडे द्यायची गरज नाही, आपल्याजवळ असल्या तरी चालतं. नलगती सायास जावे मनांतराने सुख येतो घरात नारायण. तुमच्यासारखाच मुलगा आमच्या संस्थेत काय म्हणजे तुमच्यासारखा म्हणजे वाहनाला नाही गुन्ह्याला लई चांगले बारकाय छोटा आहे, मधुर अगदी गोड आवाज आहे आणि समर्पक प्रमाण आहे. व कुठलंही काही उचलायचं कुठेही फेकायचं असं नाही. इकडं जे लागल तेवढाच मात द्यायचा. गोड आवाज आहे आणि मधुर चालली. काय नाव म्हणत? वा नावही चांगलं. सुदामाचं चरित्र आपण सर्वजण ऐकून आहोत. नामस्मरण करण्यासाठी आपणाला वनात जायची गरज, वनांना घर सोडायची गरज नाही. पण नामस्मरण करत असताना वेळ मात्र द्यावा लागणार. जो वेळ द्यायचा आहे ना, तरी गा ऐसे करी या आठा प्रहरा माझा मोटके निमिष भरी दे तुझा निमिष. निमिष म्हणजे आपण क्षण म्हणतो. डोळ्याची पापणी होती ना अशी, याला निमिष असं म्हणतात शास्त्रामध्ये. एवढाच वेळ त्या भगवंताला द्यायचा. आपण तेवढ्या वेळात आपला संपर्क फक्त ज्याच्यासाठी वेळ देतोय त्याच्यासाठीच असावा. त्या क्षणामध्ये, त्या मिनिटामध्ये, त्या निमिषामध्ये आपला आणि बाकीच्यांचा संबंध तुटलेला असावा. असा आहे. तरी गा ऐसे करी आठा प्रहरा माझा. आणि मग म्हणायचं त्यानं संघाचा त्याग केला. आता आम्ही 24 तास संघामध्ये, 24 तास घरदार, शेती, बाडी, बायका, मुलं, गुरु हे सर्व आमच्या बरोबर आहेच ना. असू द्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याचा त्याग आपल्याला कधीच नाही सांगितलं. त्याग तरी ऐसा करा कोणता
तरी ऐसा करा